दीडच आहेत बा. दीडच आहे. तर टाईम झाला आहे दुपारचे नाही, सकाळचे 10:35 झाले. आणि रात्री पूर्ण तुम्ही बघितला जे कार्यक्रम आहे आपला कशाचा, संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम पूर्ण रात्री 2-2:30 वाजता चालला. पोरं आले, जे घरी आले आणि जेवण करून 3 वाजता झोपले. लगेच सकाळी 6 वाजता उठले, म्हणजे जवळपास 3च घंटे सगळेजण झोपले. नवरदेव किंवा आम्ही सगळे जे बी नाचणारे होते सगळे घरचे, तर जवळपास 3 वाजता झोपला, 6 वाजता उठला. आणि 10 वाजता म्हणजे पूर्ण झोपच झालं नाही. आज आता असं व्हायला लागले झोपल्यानं, म्हणजे भर दुपारी ऊन पडलं, किती ऊन पडलं आहे. आणि इथं बघा आहे का पूर्ण सगळं ऊनच ऊन आहे. आणि पूर्ण दगडा धोंड्याचं हे नागदरवाडी गाव आहे, जे पूर्ण आहे का जास्त करून दिसणं झालं. आणि बस आता लग्नाचा टाईम झाला. एका झाडाखाली मस्तपैकी थंड हवा मारायला लागली, थंड हवा येते. इथं सावलीखाली बसा म्हणलं, थोडंसं लांब या मला पूर्ण रातभर ते ऐकून धड लग्नाचं कार्यक्रमाचं ते ऐकून पूर्ण बोर झालं. तर आज काहीतरी वेगळं करणार आहोत आपण व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर तुम्हाला कळलंच काय. त्याच्या अगोदर मी असं कधी केलं नव्हतं लग्नामध्ये. तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर कळणंच काय होणार आहे. तर मी म्हणणार आहे मंगळाष्टिका म्हणणार आहे. कधी त्याच्या अगोदर मी मंगळाष्टिका कुणाच्या लग्नात म्हणणार नव्हतं. आता बघूया, मी पाठ तर केले मंगळाष्टिका, पण कसं आहे पाठ करणं आणि मॉलमध्ये बनणं लय फरक आहे. मी पहिल्यांदाच मायक्रोर भावला म्हणजे मंगळाष्टिका म्हणणार आहे. तर थोडं माणूस कसं भावचं होते, म्हणजे थोडंसं घाबरट होते. तर तसं तर मी मोबाईलमध्ये बघूनच म्हणेन, म्हणजे मोबाईलमध्ये न बघताच म्हणण्याचा प्रयत्न करेन. कुठं अडकलं तर मोबाईलमध्ये बघणंच कारण, नाहीतर सगळे माणूस कुठून आणलं याला बोलता बी नाही झाले. बघूया काय एक्सपिरियन्स होते. आणि नवरदेवाला अजून आता नवरदेवाचं कसं आहे, आंघोळ घालणार आणि त्यांना पूर्ण हळद लावणार. वापस एकदा हळद लावले होते. आंघोळ घातल्याच्या नंतर सकाळची जी आंघोळ आहे ती आंघोळ घातल्यानंतर हळद लावलं, म्हणजे त्याचं हळदीचं काय असते, माणूस गोरा व्हावा म्हणून ते हळदीचं असतं. तर ते नवरदेवाला आंघोळ घालत बसले होते. मला थोडंसं बाहेर जाऊन सावलीला 10-15-20 मिनटं अर्धा घंटा बसावं म्हणलं होतं. तर दाखवतं मला कसं आहे पूर्ण गावातलं. जे 3 लग्न होते, 4 लग्न होते, पण एक काही कारणास्तव एक ते लग्न कॅन्सल झालं. ते 2-4 दिवसानं आहे. तर सध्या तरी 3 लग्न आहेत. तर चला मग जाऊया तिकडे लग्नाकडेच. बस झालं इथं सावलीमध्ये बसलं. हां घ्या या वाजा गाडीवर. भगवान मित्रमंडळ, आपण ज्या ठिकाणी आज त्या ठिकाणी प्रत्येकाला आशीर्वाद द्यावं ही सर्व केंद्र आणि फळ परिवाराची आपल्याला नम्रतेची विनंती आहे. आणि आशीर्वाद घेऊन येण्याची कृपा करावी. इकडल्या पेजमध्ये
सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे घरून बसलेले कुटुंबांसाठी भोजन देण्याचा कोणी जाऊ नये. सर्व पाहुणे गावातील सर्व तरुण मंडळींना विनंती आहे आपण वाढ करण्यासाठी सध्या आहे. वाढकऱ्यांना विनंती आहे आपण वाढ करण्यासाठी तयार व्हायचं आहे. नवरा नवरदेवाला जेवायला बसले आणि नवरदेव जेवण करत नाही. जोपर्यंत टेकन लावत नाही, टेकन म्हणजे काय असतंय की पत्रावळीच्या खाली पैसे जोपर्यंत ठेवत नाहीत तोपर्यंत जेवण करत नाही. आणि हे आला आमचा जो माणूस आहे, कोरी काढला. हा, टेकन लावल्याशिवाय काही जेवत नाही. हा, या सासू सासऱ्याकडून घेते तर टेकन लावल्याशिवाय. नवरदेवाला विचारलं किती टेकन लावायचे ते. त्याला आमच्या लय जास्त भूक लागले सकाळपासून. हा हा, आम्ही घेतो बरोबर. थांबा आपण त्यादिवशी बंडल आणलं कारभार पडली माहिती. नाही 30,000 काका काय लावली बसली ते. झालं पाहिजे असं. ती भाजी पातळ झाल्या. चारी बाजूला ते लाडाचं आहे. लाडाचा रसूच असतो. तिन्ही टाटायला लावायची म्हणे. तिन्ही टाटायला इकडे लावा लागेल ते. मला काय करायचं. विचार झालाय तेवढं टाका की. काय ना काय गॅस आहे की रे. दीडच आहेत बा. इकडे इकडे अजून 500 काका. काका 500 गोड 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 ते लाडू लाडू लाडू. अजून 500.
जरा असं बघ. आता काय मला हे सगळं एकदम असतंय. झाला जवळपास 5:30-6 वाजायला नाही 5:30 वाजले येतं आणि जवळपास 12:30 पूर्ण टाईम होता आणि 12:30 काही लग्न लागलं नाही कारण लग्नाचं म्हणजे लग्न कधी टायमाला लागते का 3 लग्न होते 2 बहिणीचे आणि एक दुसऱ्या गावातला जो नवरदेव होता म्हणजे ह्याच गावातला नवरदेव होता तर असे 3 लग्न होते. दोन्ही बहिणीचे एका मंडपात लग्न लावत नाही त्यामुळं पहिले काय केलं 2 बहिणीचे सख्या बहिणीचे लग्न होते. पहिल्यांदा म्हणले 2 बहिणीचे लावूया ते लावले नाही तर पहिले 2 बहिणीचे नाही लावले त्याच्या संग एक दुसरा नवरदेव तर एक बहिणीचं सेपरेट लावलं त्याच्यामुळे थोडासा टाईम लागला तर पहिले 2 लग्न लावले जे जवळपास 12:45ला लागले म्हणजे जवळपास 20 मिनिटं लेट झालं आणि जे तिसरं लग्न होतं म्हणजे जे काही आमचं म्हणजे सगळ्यात लहानी बहिणी होतं त्याचं लग्न होतं ते जवळपास 1 वाजता म्हणजे अर्धा घंटा लेट लागलं आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर ऊनच लग्न लागलं आणि त्याच्यामध्ये मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या 4थ्या क्रमांकाची मंगळाष्टिका म्हणली मंगळाष्टिकाला 4 दिवस झालं पाठ पुरवलं मिळून पाठ हे करायला लागलं किती दिवस झालं म्हणजे रोजच चालू होतं म्हणायचं तर शेवटी म्हणली असं माईक धरल्याच्या नंतर खूप जास्त वाटू लागलं म्हणावं का नाही पण म्हणून टाकले खूप चांगलं वाटलं. आता इथून पुढे एक म्हणल्या त्याच्या पुढच्या लग्नामध्ये कुणाची असून आपण प्रयास करूया 2 म्हणूया 3 म्हणूया असे म्हणण्याचं खूप जास्त प्रयत्न करूया. तर आता 5-5:30 वाजले तर जे बी कार्यक्रम होते त्याचे फेरायचे किंवा सगळे बी ते कार्यक्रम झाले आता फक्त जे साडेचे घ्यायला लागले काय साडे बाहेर द्यायला लागले ते कोणी एकाला आणि जे बी त्यांच्या रीतिरिवाज आहेत आपले म्हणजे आहेत ते करायला लागले आता आणि आता नवरी निघायचे टाईम झालेले आहे. दोन्ही बहिणी एकाच मंडपात नाही 2 सेपरेट मंडपात केलं एक ह्या मंडपामध्ये लग्न केलं आणि एक पलीकडे एक मंडप होतं त्या पलीकडल्या मंडपामध्ये एक लग्न केलं म्हणजे अलीकडे या मंडपामध्ये 2 लग्न म्हणले या मंडपामध्ये आणि पलीकडल्या मंडपामध्ये एक लग्न म्हणलं मी तिकडं मंगळाष्टिका म्हणले मंगळाष्टिका 2दा म्हणले कारण 2दा लग्न लावले ना आणि जेवायला 7 पहिल्यांदा 5 म्हणले आणि दुसऱ्यांदा 7 म्हणजे जवळपास 12 5 आणि 5 10 7 आणि 7 14 टोटल मंगळाष्टिका म्हणले म्हणजे डबल म्हणायला आलेलं आहे. तर आता बघूया किती वाजता इथून झाला नवरीला आपल्याला घेऊन जायचं. काल पूर्ण रातभर हळदीचं कारण रात्री 3 वाजता झोपला होता रात्री 3 वाजता झोपून सकाळी 6 वाजता उठला होता पूर्ण म्हणजे रातभर पूर्ण हँग झालं डोकं आणि बडबड चालत होते पोरायचे रातभर. आता संध्याकाळी गेल्याच्यानंतर इथून नवरीला घेऊन गेल्याच्यानंतर संध्याकाळी काय खेळ असतात ते पाण्याचे किंवा लाटाला हिसका मारायचे किंवा ते कळस पाडायचे तांदळाचे अशा प्रकारचे जे असते ते संध्याकाळी गेल्याच्यानंतर होते. ऊन खूप जास्त लागायला लागलं आणि अजून काय करायचं होतं त्या संध्याकाळी बघूया आता काय होतं आहे. संध्याकाळी गेल्याच्यानंतर खूप जास्त झोप लागणार आहे.